नमस्कार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीतून आईचे महत्त्व आपल्याला खूप मोठे वाटते. अहो, आई तर आईचे मोठेपण तर आहेच, त्याचबरोबर वडीलही किती महत्त्वपूर्ण आहेत ते आपण या कथेतून ऐकूया. बाप बाप यामध्ये वडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आई घराचं मांगल्य असते. आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. बाप घराचे अस्तित्व असतो. पण या अस्तित्वालाच सारखं आम्ही कधी समजून घेतलं आहे काय हो? या अस्तित्वालाच आम्ही कधी समजून घेतलं आहे काय? कोणत्याही व्याख्याता संत महात्मांनी आईचीच महती सांगितलेली आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते. बापाविषयी जास्त बोललं जात नाही. मारझोड करतात ते वडील, असं हीच प्रतिमा मात्र मुलांच्या समोर असते. आईकडे अश्रूचे पाट असतात, पण बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते हो. आई रडून मोकळी होते. सांत्वन वडिलांना करावे लागते आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याचं जास्त महत्त्व आहे. कारण ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ना. पण श्रेय नेहमीच ज्योतीलाच मिळतं हो. श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते हो. पण आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप मात्र तो लक्षात राहत नाही. आम्ही किती सहज विसरून जातो नाही का? जिजाबाईंनी शिवाजी घडवला, पण त्यावेळी शहाजी राजांची झालेली ओढाताण नेमकी हे तुमच्या लक्षात येते का? देवकीने यशोदेचे सुपुत्रांचे कौतुक केले. देवकीने आपल्या सुपुत्रांचे कौतुक केलेले आहे. पण पुरातून मुलाला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव सुद्धा लक्षात ठेवावा हो. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल हो. पण पुत्र वियोगाने तडफडून मरण पावलेला तो पिता दशरथ आहे का लक्षात सगळ्यांच्या? कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई मात्र कौतुक करते, पण आई जवळ घेते, कौतुक करते, पण गुपचूप जाऊन पेड्याचा पुडा आणणारे ते बाप कोणाच्या लक्षातच नाही आले हो. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हा शब्द लगेच बाहेर पडतो. पण रस्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक मारतो तेव्हा बाप रे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटासाठी आई चालते, पण मोठमोठी वादळं झेलायला बापच लागतो हो. मोठमोठी वादळं झेलायला मात्र बापच लागतो. लहानपणीच वडील गेल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या पाडणाऱ्या अशा मुलांना तर बापाची जास्त उणीव जाणवते. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेतो ती बाप. आणि बापाशी बोलताना बापाचा जो बदललेला आवाज हा एका क्षणात ओळखणारा म्हणजे खरोखरच हे आपले वडीलच, असे हे वडिलांचे महत्त्व या सुविचारातून सांगण्यात आलेले आहे. धन्यवाद.